काय कारण सांगतो 20-20-0 आणि पुन्हा 20-20 इथं 18-18-10 नंतर 18-18-10 10-26 ही हात एकच आहे तरी पॅकिंग बदलती ती आणि पॅकिंग बदलताना अधिकार नाही साहेब मी शेतकऱ्याची फसवणूक आहे कारण माझा शेतकरी बळीराजा आहे ही 2 चालकुल माती आहे 2 चालकुल पोत नाही चालू झाले टीव्हीला तुम्ही तिथं आमचे 4 माणसं आहेत लवकर तिथं पोलिसांनी सांगा मला तिथं जर काय झालं गोडाऊन ती युनिक कॅच म्हणजे पोलिसांनी ट्रेनमार्फत जर कळवलं तर फायदा होईल त्याचा. कुठलं खत आहे कुठून आणलेलं आहे 20-20-00 18-18-10 आणि 10-10-10-26-20-20 ह्या 3 एकाच मालकाच्या कंपनी आहेत का कुठून तर मला वाटतं नांदेड साईड आणि कोल्हापूर साईडवरून माल येत आहेत हे 2-4 वर्षापासून यांचं रॅकेट आहे एकच कंपनी नाही अशा बऱ्याच कंपन्या आहेत साहेब हे 4 ते 5 वर्षापासून शेतकऱ्यावर ही अन्याय आणि असले डुप्लिकेट बोगस खतं घालून हे शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत पण हा आम्ही प्रत्येक वेळेस हे गाड्या पकडत गेल्या वेळेची 2 गाड्या पकडल्या आमच्यावर जीवघेणे हल्ले झाले त्याच्यातनं आम्ही वाचलो दोघं सूरज बाचाटे सतीश बनसोडे वाचले त्यावेळेस आम्ही तक्रार दिली माने साहेबाला त्यांनी दखल घेतली नाही मध्यंतरी सोलापूरला खत पकडून दिला त्यावेळेस त्यांनी लॅब घेतला एक बोरामणीला आणि एक सोलापूरमध्ये महाशक्ती नावाचा एक खत होता त्यांनी शॅम्पल घेऊन त्यांच्यावर आम्ही कारवाई करा म्हणून बसलो पण ते म्हणतात दिल्लीला रिपोर्ट यायला पाहिजे सोलापूरचा पुण्याचा रिपोर्ट आणून दिला ते म्हणतात ते रिपोर्ट तुमचे ओरिजिनल नसतात आम्ही आणलेले तेच खरे मग हे कुठं तर कृषी अधिकारी मॅनेज आहेत का हा सगळ्यात मोठा सवाल आहे आमचा कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे चालत आहेत का नाही तुळजापूर तालुक्यातले ते कृषी अधिकारी असतील इथले असतील यांना तुम्ही चौकशी यांची लावली पाहिजे हा माझा सवाल आहे सध्या यांना सगळ्याला मीडियामार्फत त्यांची चौकशी केली पाहिजे आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आता तेच बोललो लवकरात लवकर याच्यावर ॲक्शन घ्या अन्यथा आम्ही एकही दुकान नाही ठेवणार नाही त्या तालुक्यातलं कारण हा शेतकऱ्यावर अन्याय नको आहे आम्हाला तुम्हाला दुकानदारांनी विचारल्यानंतर दुकानदारांनी काय उत्तर दिलं होतं की सील होणार नाही किंवा कोणतीही कारवाई दुकानदार म्हणतो तुम्हाला जे करायचं ते करा असे ले गेले आले आम्ही यांना गुमानत नाही अशावर आमच्यावर धमकी येतात त्यांच्या ठीक आहे मग आता असे किती येऊन गेले ना असे आम्ही कितींदा सुटलो असं आमच्यावर हे करतो तुम्ही खरेदी केलं पकडलं काय ह्याच्यासाठी डायरेक्ट आम्ही पैसे देऊन खरेदी केलं साहेब ह्याच्यासाठी 5 लाखापर्यंत आम्ही किंमत त्यांना मोजले 50,000 त्यांना ॲडव्हान्स दिले 5 लाख कॅश दिले त्यांना कशासाठी घेतलं आम्ही पकडण्यासाठी घेतलं साहेब आम्ही क्लिअर सांगतो यांना पकडायचंच होतं आम्हाला त्यासाठी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी जमा करून पैसे आम्ही हा घेतला कारण असं सापडत नव्हते आम्हाला कारण असं पकडायला गेलं तर आमच्यावर गुन्हे दाखल केले त्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही भेट घेतलेली जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला याबद्दल काय संदर्भ जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला त्यांनी सांगितलं व्यवस्थित सांगितलं की त्यांनी आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू आता त्यांनी टीम पाठवतात त्या दुकानदारावर आणि त्या व्हर्टीच्या दुकानदारावर योग्य ती कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्याचा करून त्यांना न्याय देऊ असं आम्हाला त्यांनी सांगितलं नेमकं या प्रकरणामध्ये पावत्याचं काय आहे पावत्याचं कारण म्हणजे तुम्हाला हे दाखवतो पावती कारण मी पावती त्यांना ओरिजिनल मागितली त्यांनी ओरिजिनल पावती देत नाहीत आणि मला असं कळालं कारण बरेच शेतकरी 5 वर्षापासून यांचं जी सुळसुळाट चालू आहे ही रॅकेट मोठा ही बारकं रॅकेट नाही त्यांनी पावत्या काय करतात असं साध्या पावत्या देतात आणि आता 500 पोत्याची आम्ही मागणी केलो होतो 50,000 त्यांना फोनपे टाकले आहेत आणि त्यांनी काय केले साधी पावती दिलेत त्यांनी ओरिजिनल पावती दिली नाहीत काय नाव आहे त्याचं ओमकार कृषी केंद्र सेवा केंद्र हा नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव कारण ही नळदुर्गा बी आहे त्याची शाखा आणि अंदुरा बी आहे माझं म्हणणं एकच आहे आता ही जी खात आहे ह्याचा सॅम्पल काढायची दुकुल गरज नाही डायरेक्ट त्याच्यावर फौजदारी झाली पाहिजे त्या दुकानाला सील पडलं पाहिजे त्या कंपनीवाल्यावर दुकुल फौजदारी झाली पाहिजे त्याच्यावर दुकुल सील पडलं पाहिजे का सील पडलं पाहिजे कारण माझा बळीराजा आज मरतोय रात ना दिवस कष्ट करतोय काबाड कष्ट करतोय त्याला तर माती घालून तुम्ही विकत असताल तर ही तळतळाट चांगलं नाही आणि माझं दुकानदाराला सांगणं आहे त्या कंपनीदाराला सांगणं आहे कारण एका दुकानदाराला तर सील पडलं तर बाकीचे दुकानदार असं कधी तोंडवर काढणार नाही ती कारण बाबा शेतकऱ्याला फसवलं तर आपल्यावर दुकुली कारण वेळ येईल फौजदारी गुन्हे दाखल करतील त्याच्यामुळे माझ्या कळकळीची विनंती आहे तुम्हाला सर्वांना सांगणं आहे कलेक्टर साहेबांनी आम्हाला आता म्हणले त्यांच्यावर आपण योग्य डायरेक्ट फौजदारी गुन्हे दाखल करू कारण सॅम्पल काढायची आता गरजच नाही कारण आता इथे मर्डर झाले थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला मर्डर झाले माणूस जिवंत का मेले ती विचारायची गरज नाही म्हणजे खात डुप्लिकेट आहे माती आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे तात्काळ आपल्याला ओमकारजी कृषी केंद्र जे आहे आपला अंदूर त्याच्यावर दुकुल फौजदारी गुन्हा दाखल करून त्या दुकानाला सील मारलं पाहिजे ती कंपनी हुडकून काढली पाहिजे कुठे ती आणि त्या कंपनीला दुकुल सील मारलं पाहिजे एवढंच सांगतो माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळावा एवढंच सांगतो जय जवान जय किसान आतमध्ये टाका
शेतकऱ्यांनी आणून दिलाय जिल्हाधिकाऱ्यांनी. जिल्हाधिकाऱ्यांसोबत याबाबत शेतकऱ्यांनी चर्चा पण केली आहे. नेमकं पुढे कारवाई काय असणार आहे आणि ठोस कारवाई होणार आहे का? पहिला टप्पा आता हे जे शेतकऱ्यांनी ओंकार कृषी वगैरे जे केंद्र आहे आंदोलनाचं तिथं माल खरेदी केलेला हा माल एकदम आम्ही पोलीस स्टेशनला माल सीज करून ठेवत आणि आता आमची 2 टिपा होऊन जे आमच्या 2 शाखा आहेत ओंकार कृषी वगैरे तिथं जातो. दुकानामध्ये जे माल आहे तो माल सगळं आम्ही सीज करणार, त्याच्यामध्ये पंचनामा सीज करणार आणि त्याचे परत सॅम्पल घेऊन जे शासनाचा जे FIR आहे पोलीस स्टेशनला ह्याच्यावर आम्ही प्रथमतः पहिल्या सुद्धा FIR दाखल. नेमका प्रकार काय घडलाय आज? किती खत पकडलाय आणि इथं शेतकऱ्यांनी खरेदी करून आणले फक्त 50,000चा खत खरेदी करून आणलं सगळं. सर आपल्याला शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे की युरिया पूर्ण डुप्लिकेट येतोय. याच्या अगोदरही शेतकऱ्यांनी आपल्यावर पाठपुरावा केलेला आहे, आपण दखल घेतली नाही. शेवटी शेतकऱ्याला हा पर्याय उचलावा लागला की सत्ता खर्च करून युरिया आणावा लागला आणि तुम्हाला दाखवावा लागला. आपण योग्य वेळी दखल का घेतली नाही? आणि हा युरिया नसून हा 18-10-20 आणि 20-0 ही 3 मिसळ खत येते युरियामध्ये नाही. ठीक आहे, मग आता हे युरियाला कसं आहे की त्याला फॉस्ट मशीन असते, प्रत्येक शेतकऱ्याचं पासवर्ड राहते आणि शेतकऱ्याला जातं त्याचं शेतकऱ्याचं बिल हे दुकानदाराकडे बिल राहतं. आपण त्या बिलावून आपण 100% युरियाची मुवमेंट किंवा अनुदानित खताची जी काही मुवमेंट आहे मुवमेंट आपण सगळे 100% चेक करू शकतो. योगायोग झालाय की फक्त एवढा पकडण्यात आलेला, ह्याच्यापेक्षा जास्त मोठं रॅकेट असू शकतो. यावरती आपण कशी कारवाई करणार? आता प्रथम आता दुकानात दोन्ही दुकानाचं जे पंचनामा करून जाय जो माल आहे तो माल सील करणार आणि पुढे त्या दुकानदाराला दुकानदार आणि कंपनी. आपल्याकडे असलेले तालुका गुण नियंत्रक जे आहेत ते सॅम्पल घेण्याचं काम करतात, ते कुठेतरी कमी पडताना दिसून येत नाही का? मला सांगा, का प्रकार